गाईज आता आम्ही चाललो तिसऱ्या पावसाच्या मोठ्या आणायला. पहिला पाऊस तेवून गेला पण आम्ही मोठ्यात नाही गेलो. जरा मोठ्यानं जरा खावदे पुदे जरा मोठ्यानं मोठा होते मग तर आम्ही मोठ्यात नाही गेलो का. पण आम्ही आज मोठ्यानं झाल्यावर मस्त पाऊस आला आहे. संध्याकाळचे वाजलेत 7:10 आणि पाऊस आला आहे नॉर्मल. जर थोडा वेळ अजून पडला तर आम्ही मोठ्यानं जायचं का मोठ्यानं 100% आज आणू म्हणजे उद्या लगेच रस्ता फिक्स. लगेच रस्ता. उद्या तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल जेवता फक्त आज मोठे भेटले पाहिजे आहेत. जायचं का नक्की मोठ्यानं? हा 100% खास तुमच्यासाठी. काहीच खास तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी पण चालले आम्ही. तुम्हाला पाहिजे नक्की सांगा काय द्यायचं गाईजला. जे तुम्हाला ऑनलाईन बघायला भेटेल. हां बाकी खाणार आम्हीच आहेत. किसर मॅन स्वतः जरा काम करते तो. ताडपत्री टाकायला घेतलं पाथऱ्यावरती. आता वरती पाथऱ्यावरती मामा आहेत आणि इकडून मी जरा गाठी मारते. बघू आता संध्याकाळपर्यंत आपल्याला जायला भेटलं मोठ्यानं तर आपण जाऊच. नाही मोठे घेऊन येऊ. आपल्या या बिल्डिंगच्या मागं तिकडे मोठे भेटत आहे. तिकडं ना जायचं हा तिकडेच जायचं. तिकडं आणि थोडासा इकडे फिरलो ना तर मोठे भेटतील. फक्त आता पाऊस थोडा वेळ राहायला पाहिजे अजून जायला नाही पाहिजे. इकडून पाऊस तर आला आहे पण लगेच जायला असं वाटतं पाऊस. बघू जर पाऊस थांबला जर पाऊस थांबला तर आपण जाऊ आणि मोठे घेऊन येऊ. बरणी तयारच आहे बघा. ही बरणी तयारच आहे. लगेच रिकामी करायची बरणीला डायरेक्ट मोठे आणा. तर स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. गाईज चाललो आम्ही मोठे पकडायला. पण बायला घराच्या मागं खेकड भेटली तर खेकडं पकडायला गेला आहे. मला दाखवतो खेकड आणि मोठ्यामध्ये फरक दाखवतो. बघा ही असतं खेकड. ही वरती इथं सफेद असते आणि मोठे असतं तो वरती काला असते. मग घराच्या मागंच बेडरूमच्या बाहेरला गेला लगेच खेकडं बिकडं सगळं भेटतील. खेकडी मोठे नाही इथं मोठे नाही भेटत. खेकडी भेटतात तिथे सोडून तिला लगेच आपण थोडे आता वाट बघू पावसाची. जर पाऊस आला तर मग आपण जाऊ मोठ्यानं लगेच. चला जरा आता काम करतो. ही शेडी नेऊन ठेवतो बाहेर मग तुम्हाला भेटतो. हा काय चिंब काय गाईज पाऊस परत आला आहे. म्हणजे येतं जातं पाऊस. पण मोठे काय संध्याकाळचेच निघतात. संध्याकाळचे म्हणजे अंधार पडल्यावरतीच रात्रीच निघतात मोठे. खेकडी कधी पण भर दुपारी विपारी कधी पण निघतात. पण हे बघ यांची माझ्या बघा हे बघा व्हायचा अरे मोठे रात्री निघतात अंधारात 8च्या नंतर म्हणजे 7:30च्या नंतर असं रात्र होईल तसं मोठे निघतात. आता बघू तोपर्यंत पाऊस राहिला तर मोठे भेटतील नाही तर मग मुश्किल आहे. तरी पण जाऊ आम्ही 100% ना मोठे. लाईट गाईज आर्टिस्ट असल्याचा फायदा बघा. याचा काय करतंय आज त्याचा गॅस संपला त्यांनी लिहायला पाहिजे गॅस म्हणून तर सिलेंडरचा बाटला काढते. काय ती बघा कलाकारी बघा फक्त कुठं कलाकारी दाखवते बघा. लिहिला पण HP म्हणजे आता तुम्ही समजून जायचं यावरती का आज गॅस संपला. आर्टिस्ट आणि मस्त बाईने मूर्ती रंगवल्या बघा गणपतीची. कोणाला पाहिजे असेल रंगवून तर फक्त कच्ची मूर्ती आणून द्या. तुम्हाला रंगवून भेटेल. डिटेलिंग केले काय तू सांग काय बोलते. 10 मूर्ती आणणार आहेत आम्ही यावर्षी कलर करायला. 1 फूट ते 2 फूट पर्यंत आहेत असेल गणपतीची. अच्छा जर कोणाला पाहिजे असेल नक्कीच सांगा कमेंट करून. सांगा आताच ऑर्डर द्या. हां बघा एकदा परत पेंटिंग बघून घ्या. तुम्हाला पाहिजे तो कलर भेटेल मारून धोतर विचारला मस्त बरोबर ना. हो धोतर शाल कुठला कलर पाहिजे तो सांग. गाईज मस्त अंधार पडला आहे. बॅटरी घेतली पाऊस आला तर परत बॅटरीला जरा प्रोटेक्शन म्हणून पिशवी ही डबक्या तरी कमी करायची. सार्थ गेला अजून दुसरी बॅटरी आणायला. आपण चाललो. छत्री घेऊ का नको मला समजत नाही. घेऊ वाटतो मी छत्री घेऊ का नको आता समजत नाही. छत्रीचा काय करू दे. पाऊस आलाच तर लापडा होईल. तर गाईज पाण्याला आम्ही निघालोत 2 बंधू. एक गापूल तयारी डबकी बॅटरी माझ्यात पण बॅटरी आहे काठी आहे छत्री आहे. आम्ही दोघं निघालेत मोठ्या ना. या पावसाला तर मला वाटतं पहिले मोठे जर भेटले तर भेटतात का नाही माहिती नाही. पाऊस तर बंद झाला आहे. पाऊस आला तर नाही भेटतील. तर पाऊस आला पाहिजे. चला आपण जाऊ आता पहिले मोठे शोधू भेटतात का नाही बघू. इकडून द्यायचं ना बिल्डिंगच्या मागून. हां असं पण चल तू नसेल तसं असं आता. चला काय तुम्हाला डायरेक्ट नंतर 1-2 मोठे भेटले दाखवतो कसं
पकडतो सार्थक भाई, दाखवतो तुम्हाला. चला फक्त पाऊस आला पाहिजे अजून थोडासा, एक 5-10 मिनटं पाऊस आला ना का बहुतेक मोठे बाहेर निघतील, बरेचसे मोठे बाहेर निघतीलच. तर त्याला पकडू आणि घरी आणू लगेच, कारण की आपल्याला दुसरा पण घरी काम आहे लगेच. आपल्या जो आपला काम करायचं जो लादी लावायची त्याला, तो पण काम करायचे. तर पहिले आपण मोठे घेऊन येऊ, मग परत तिकडे जाऊ. चला थोड्या नंतर भेटू आता. तर गाईज आता आम्ही येऊन पोहोचलो आमच्या मोठ्यांच्या स्पॉटला, म्हणजे जिकडून आम्ही पकडायला सुरुवात करत आहोत त्या स्पॉटला. तर आले आहो. आता बघू, पहिला मोठ्या कोंडा दिसते, पहिली खेकड आहे, ही खेकड आहे. आणि बघू आता पहिला मोठ्या कोंडा दिसतंय. मोठे मेन पकडायचे आहेत आपल्याला, खेकडी नाही पकडायचे त्या. इकडून जायचं ना, चल कुठून पण, या बांधव नाही भेटणार. कुठल्या या बांधाच्या पलीकडे जाऊ, चल इकडून जाऊया. तर गाईज जरा सावधानीमध्ये पण जायला लागतं, कारण की या टायमाला साप विंचू सगळं बाहेर निघतात. तो जर तुम्ही जात असाल तर जपूनच जा, आणि जरा पाय खाली पण बघा. तर चला आपण जरा मोठे पकडू, तुम्हाला दाखवतो. मोठे कसं तुम्हाला माझी मी खेकड दाखवली कशी असतं ती, तुम्हाला मोठे पण दाखवतो. भेटलं तर नक्कीच दाखवीन, भेटलं पाहिजेत फक्त. पहिला मोठ्या कुंडला दिसतंय सार्थक म्हात्रे की नितेश गवते, ते पण बघू. तुम्हाला खेकडीला तुम्हाला बघायला भेटेल. बघा खेकडी बघा किती येते बघा, एक खेकड, ही खेकड, इथं खेकडी तुम्हाला लय बघायला भेटतील. मोठे एकदम क्वचित, कारण की ते पावसाशिवाय निघत नाही, पाऊस पडल्याशिवाय ते निघतच नाही, त्यांना पाऊस लागतं. हां मोठे म्हणजे ब्रँड आहे, कारण की ही लोक जास्त मोठेच खातात. सो मोठे म्हणजे एक ब्रँड आहे. तर बघू आपण आता पहिला मोठ्या कोण पकडतोय सार्थकच दिसतंय कोणला बघू, कारण की पकडणारा मी नाही, मला भीती वाटतं. पकडणारा सार्थकच आहे, मी त्याला दाखवणार आहे. तर आपण आता आपल्या स्पॉटला आले. ते बघा हा बांध आहे, हा बांध इथून मेन स्टार्ट आहे. इथून मेन स्टार्टिंग करतो आपण मोठे पकडायला. तर बराच वेळ फिरायचे, अर्धा 1 तास फिरू आणि मग तुम्हाला सांगतो मी मोठे भेटल्यावरती. थांबा तर जरा शोधतो मोठे आणि मग तुम्हाला भेटतो. चलो गाईज बघा मोठ्या, पहिलाच मोठ्या मला दिसला आहे. हे बघा दाखव रे इकडं. गाईज बघा असं असतं मोठ्या, टाक डबकी टाक. गाईज पहिलाच मोठ्या भेटला आहे आणि मला दिसला तो पण. सो चलो आता आपली बोनी झाली एक, आता इथून आपण स्टार्ट करू मोठे पकडायची. एक तर भेटला आहे, तर मस्त साईज भेटली, एकदम मीडियम साईज, बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, एकदम मीडियम साईज भेटले. चलो आता बहुतेक भेटतील असं वाटतंय, कारण की आज जो मेन स्पॉट आहे मोठ्यांचा, इथे जास्त मोठे भेटतात. तिथे स्टार्टिंगलाच भेटला आहे. आता आपण पुढं पण बघू भेटतात का नाही भेटतात. चलो गाईज बघा दुसरा मोठा भेटला आहे. कसला मोठ्या बघायला मोठी साईज आहे बघा, असं मोठे असतं. खेकड थोडी चपटी असतं, हे जरा गोल गोल असतं बघा. बिना पावसाचे 2-3 भेटलेत, एक एकदम छोटा भेटला आहे. पण सध्या घेतला आहे, त्याला नंतर सोडू पण आम्ही. एकाच बांधावरती आम्हाला सध्या 3 भेटले आहेत बिना पावसाचे. आता बघू पाऊस पडला तर लईच भेटतील, पण बराच फिरायला पण लागेल. चला पुढं पण तुम्हाला दाखवतो भेटत का नाही भेटत. मोबाईल चालू करायला मोठे बिलात नको पालायला म्हणून पहिले सातारने पकडून ठेवला, नाही तर जायचा बिलात तो, म्हणून नंतर व्हिडिओ चालू केली. इथं एकदा आम्हाला मागच्या वर्षी चिंबोरी पण भेटलेली बघा. ह्या इथून असं पाणी जातं वाहत, तर चिंबोरी पण भेटलेली. सध्या पाणी नाही म्हणून पाऊस काय जास्त पडला नाही, तर मोठेच बघतो आपण. मोठे बघू. हे इकडून जायचं वरून या बांधव जायचं ना. हां मग इकडून खालून जायचं. चालून काय आता आम्ही दुसरा बांध बघतो. एका बांधावरती 3 भेटलेत आणि या आता दुसऱ्या बांधावरती किती भेटतात बघू. जर पुढे जाईपर्यंत पाऊस आला ना तर काय टेन्शनच नाही, लय मोठे भेटतील. मग बघू आता किती भेटतात आपल्याला. 3 तरी भेटलेत, तर अजून किती भेटतात बघू. काय जे बघा अजून एक भेटला मोठा. हे बघा कसली मोठी साईज आहे बघा. ही बघा पकड राही, हे बघा कसला मोठा आहे. बाई पकडण्यात एक्सपर्ट आहे, चिंबोऱ्या मोठे दोघांमध्ये एक्सपर्ट आहे बाई पकडण्यात. आणि चप्पल पण झाली आमची जवळजवळ 1.25 किलोची आहे बघा. किती माती किती लागली बघा, लयच किलोची चप्पल झाली ती. आता जर आता माती पण काढायला लागेल पुढे जाऊन, मोठे पण पकडायला लागतील. बिना पावसाचे भेटल्यात आम्हाला मोठे, पाऊस पडला तर बरेच भेटतील, तर शोधायला लागेल. आता तोपर्यंत शोधतो आणि पावसाची पण वाट बघतो. इकडे तर पूर्ण आकाश मोकळा आहे, वाटत नाही पाऊस येईल म्हणून. ढग सगळे इकडे गेले ते बघा, पाऊस सगळं इकडे गेला, तुम्हाला दिसणार नाही, अंधार आहे. इकडे पण बॅटरी बघा, तिकडे चमकते बॅटरी, तिथं पण कोणतरी मोठ्यानं झालं आहे 100%. चला आपण पहिले आता मोठे शोधू परत.
गाईज हे बघा दुसरा बांध चालू केला आम्ही. कासला मोठा भेटला बघा, राबतारा कासला मोठा बघा. त्या फांगडा दाखव हे बघा, बारीक आहे का फांगडा. या चांगली खायला बघा एवढे भेटलेत सध्या तरी. कसं दाखवतो मला, हा हे बघा एवढे भेटलेत. अजून जस्ट उरकले दुसऱ्या बांधाला. तर दुसरा बांध अख्खा पूर्ण करायचे तेव्हा तुम्हाला समजा अजून किती भेटतात. तरी बिना पावसाचे एवढे भेटले आहेत. तर पाऊस असताना पाऊस तर विचार करा तुम्हाला किती भेटले असतात. विचार करा किती भेटले असतात. बिना पावसाचे एवढे भेटले आहेत. अजून भेटत आहेत. आम्ही जस्ट चालू केला आहे, बघू किती भेटत आहेत ते पुढे जाऊन. चला तुम्हाला अपडेट देत राहतो मी. अपडेट बघत राहा आपल्या. गाई ज्याला बोललो खेकड्याच्या नांग्या धर, डायरेक्ट पाकडात धरला. जो चावताना डायरेक्ट धरलाय. चांगला चावला. बघू दाखव. बघा चावलाय बघा, दिसते बघा. कात्री निघली. हा हे बघा नॉर्मल कात्री निघली. त्याला बोलो खेकड्याच्या नांग्या धर, डायरेक्ट पाकडात धरला. चावला लय बेकार चावता काही. मोठ्या जर चावला ना चांगला बोट पडतं. लय बेकार जातो मोठ्या. गाईज हे बघा साप. तर तुम्ही येताना मोठ्यानं जरा जपून यायचं. तुम्हाला बोलू ना, बघा साप बघा. बघा कसला मोठा बघा. दिवड्या आहे तर पाण्यातला साप आहे. चावला तरी काय होत नाही, म्हणजे बिनविषारी हो, आवडा काय नाही. पण बघा कसला मोठा बघा तो. जरा जपून. त्याला विष नाही, तरी पण जरा जपूनच जा. तुम्ही जात असाल तर फुल माहिती असेल तरच जा. साप बीप मारू पण नका. त्यांना जगू द्या, त्यांची पण जिंदगी आहे. चला त्याला जाऊ द्या त्याच्या जंगलात. आपण जाऊ दुसरीकडं. चलो. पूर्ण कालो घे. तुम्हाला काय दिसतच नाही, फक्त माझा आवाज येत असेल. आणि रातकिड्यांचा आवाज किच 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 किच. तर गाईज आत्ता आलो आम्ही जस्ट घरी. कारण की आम्हाला नुसतं महेश भाईचं फोन येतात. त्याला आधीपासून तर काम करायचं आहे. हे बघा एवढे भेटलेत. एवढे भेटलेत मोठे. बघा बागाला गर्दी बघायला घेच. मोठे बघायला गर्दी बघा. मोठे बघायला गर्दी बघा. तर आपल्याला महेश भाईचं फोन येतंय. तर लादी बसवायची ना आपल्याला. तर तिथं जायची, त्याचं नाही बोलत. म्हणून आम्ही लवकर आलो घरी. तर डायरेक्ट आम्ही झालो डायरेक्ट घरी. मोठे घेतो आणि जातो घरी. चला तुम्हाला नंतर भेटतो. तर गाईज आत्ताशी आपण आलो घरी. घरी मोठे दिलं आणि लगेच आपल्याला जरा काम करायला घेतलं आहे. जरा सेटलमेंट चालू होती. सेटलमेंट म्हणजे हे बोर्ड लावायचा होता. तिकडं बल्ब लावला आहे. आणि आपला सार्थक भाई बघा. सार्थक भाई तर आपण आता डायरेक्ट काम करायला घेऊ. मोठे दिलेत घरी. जरा तेवढेच मोठे दाखवून लगेच काम. 10 मोठे आणल्यात आपण. म्हणजे किती भेटलं मोजलं नाही, पण 10 मोठे आपल्याला घरी आणल्यात मोठे. आता लगेच काम करायला घेऊ आपण लादीचा. लगेच लादीचा काचा मारून घेऊ. काचा मारून झाला का उद्या लगेच लादीवाला येईल. लगेच तो लादी मारेल तर आपलं काम झाला. लादी मारली किंवा नंतर आपण मोकला. तर बाहेर आता सिमेंट काढवते. सिमेंट नाही, व्हाईट सिमेंट फक्त काढून ठेवते. कामाला राहा. तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. काय तो काम बघतो तुम्हाला सांगतो लगेच. तर गाईज आपण काम करता करता लादी मारता मारता आपला मिस्त्री जरा होता. जरा तो स्वतःच्या धुंदीमध्ये होता. तर त्याला समजलं नक्की काय कसं काय करायचं लादीचा. आणि ग्राइंडर बिंडर लावला होता काचा मारायला. जरा बोललो काचा नको मारू, आपल्याला फक्त नॉर्मल अशी लादी लावायची. वरच्या वर लादी भिंतीच्या वरती आली तरी चालेल, आपल्याला फक्त लादी लावायची. त्याला बोललो त्याने काचा मारायला घेतला होता. त्याला बोललो नको मारू. मग त्यामुळे डायरेक्ट तो काम बंद केला. तो डायरेक्ट उद्या मला ते खाचे म्हणून काहीतरी भेटते. एवढासा लांब असतं खाचे खाचे त्याला बोलतात. तो आम्हाला आणून देणार आहे. काहीच आलेल्या मोठे भेटला आम्हाला एक. पण आमच्यासोबत अजून एक माणूस जॉईन झाला आहे. पार्थ रायकर स्वतः मोठे बघणार आहे बघा. अजून एक मोठे भेटला आहे. चला आता आम्ही म्हणजे मोठे वाटत आलोच नव्हतो. जसं असं झालं टाइमपास जयवाला म्हणून. पण आता बघू भेटलं तर. आम्ही काय ठेवायला पण आणलं नाही. मोठे ठेवायला अजून काटा लागला बेकार. मोठे ठेवायला पण आम्ही काय आणलं नाही. तर बघू किती भेटतं. नाही भेटलं, जर भेटलं तर आणू काहीतरी घरी जाऊन लगेच. कारण की आम्ही जास्त लांब नाही आलो. जर नाही भेटलं तर हाय भेटलं तर पण सोडून देऊ. चला आता बघू आपण मोठे भेटतं का. गाईज दुसरा एक भेटलाय बघा. दुसरा सोबत यश पकडलाय बघा. दुसरा एक भेटला. 2 भेटलं. एक जैनी बघितला,
एक मी बघितला, हे बघा जस्ट भेटला. त्यांना वाटतं लंगडा साधा आहे. लंगडे हे बघा 2 मोठे भेटलेत. बोलताना तगडे लंगडा तगड. आहे. चला अजून बघू आता भेटन का 5चा, जे काम 25 होईल. आहे का अजून एक गायचं, अजून एक आहे, याला एक भेटला. बघू येऊ तर मला पकडता येत नाही. तो बघा गाई मी कधी मुठ्या पकडलं नाही, मी फक्त येतं खायापुरती. हे बघ हे बघ गेला बघ, नाही, जस्ट बिल गेला. नाही, बिल हे बिल नाही, हे बघ हे बघ गेला रे, गेला बिलातच गेला. गायज आहेत मोठे निघलेत, 3 तर भेटलेत. हे बघ एक सार्थक, हे बघ गायज. आता आम्ही गाईज काय विषय झाला माहिती आहे का, आम्ही आलो मोठ्या ना, पण एवढं मोठे भेटत चाललेत ना का मी शेवटी घरी गेलो आणि बघा बाटली घेऊन आलो मोठे ठेवायला. एवढे मोठे भेटलेत, एकाच्या हातामध्ये 3 आहेत, एकाच्या पायाखाली एक आहे, दुसऱ्याच्या पायाखाली एक आहे, असं एवढे मोठे भेटले. तर मी पहिले घरी गेलो आणि बाटली घेऊन आलो. त्या पारतूच्या बघा 3 मुठे आहेत, एक पायाखाली पण आहे त्याच्या. हे बघा हे 3 मुठे. थांब 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 टाकू नको थांब. काय बघा घरी गेलो बाटली घेऊन आलो. हे बघा हे बघा ते त्याला पलटी. हां हे बघा हे 3 मुठे, त्याच्या पायाखाली एक आहे, 4था मुठे आणि एक हे सार्थक. सार्थकच्या हातात पण 2 आहेत. धर बादली पण धर, पायाखाली पण एक आहे तो बघा, त्याच्याकडे 3. बाबा मी बादली घ्यायला गेलो म्हणून टाइमपास झाला, आमची बॅटरी पण उतरली. आता मोबाईलच्या बॅटरी पकडायला लागतील. त्यामुळे पकडतो लवकर आणि मग तुम्हाला सांगतो. आता बॅटरी पण आमची बॅटरी पण बंद झाली. हे बघा हे अजून 2 भेटलं. 5चा टार्गेट होता पण किती भेटलं बघा, मोजलं पण नाही. तो पण सांगतो तुम्हाला नंतर भेटतो. आता डायरेक्ट याच्यावरती बघायला लागतील आम्हाला, मोबाईलच्या टॉर्चवरती. थांबा जरा. काहीच बाईने 5 मुठ्यांचा वादा केला, पण मुठे बघा किती भेटलं. हे बघा माणूस. आम्ही रायकरांची 3 घरं कसा धप्पा देता. बिना पावसाचं बघा अख्खी बादली भरली, अख्खी बादली भरली मोठ्यांच्या. इकडे दाखव. हा बोल. काहीच रायकरांची 3 घरा बोलताना त्यातले 2 घराच कापी आहे, कसा धप्पा दिलाय बघा. बाहेर निघायला लागलं. आता आम्ही चाललो बादलीने दुसऱ्या ठेवतो आहोत आणि आता दुसरी जागा आणतो. बघू जर जायचं असेल तर, नसेल जायचं तर मग घरी. हा परत जायचं. रायकरांचा नाद करून ना दमलं सगळं. नुसतं रायकर करतं, जसं काही स्वतःचं पालेलं दिले ना आम्हाला. जसं ते चल ठेवून चल काय, आता जरा मी ठेवायला घरी. नाही बघू दुसरी जागा आणली तर, नाही तर मग ते बघा डायरेक्ट बाहेर निघतात. गाईज आम्ही ते मोठे ठेवलं घरी आणि दुसऱ्या ठिकाणाला दुसरी बादली घेऊन आता बघा. आता डायरेक्ट हिरवी बादली आणली, पण त्यानं पण 2 भेटलं. तर आम्ही अजून स्वतः होते खेकड आहे. आत्ता जस्ट आले, जस्ट पण 2 भेटलं तरी पण लगेच. आता बघू अजून किती भेटणार. आता आपल्याला पूर्ण ही बादली भरायची आहे, पण वाटत नाही भरेल म्हणून, कारण की या जरा स्पॉटला कमी आहेत. आम्ही जागा स्पॉट जरा चेंज केला आहे. बघू आता इथे किती भेटतील. 2 तर भेटलेत आल्या. तर बघू अजून किती भेटतात ते, कारण की पाऊस पण नाही. तरी बिना पावसाचं आम्ही मगाशी 1 बादली नेली भरून. आता या बादलीत बघू किती भेटतात, कारण की आत्ताच 1-2 जण इथून येऊन गेली, त्यामुळे आम्हाला वाटत नाही तर भेटतील म्हणून. हे कुठलं गाव आहे बाई? आपल्या आंबिलीच्या ढसाण्याच्या इकडे आलं. हां आंबिली आणि वांगणीच्या मध्ये येत आम्ही. बघू बरोबर सावध. हो तिकडे पण बॅटरी बघा, तिकडे पण लोक आहेत, ते पण इकडेच फिरून गेले असतील म्हणून आपल्याला भेटणार नाही, भेटणं मुश्किल आहे. तरी पण चला आपण बघू किती भेटतात ते. काहीच आलो आम्ही घरी. आता आम्हाला जास्त नाही भेटलं, कारण की आम्ही जिथं गेलतो ना तिथं आधीच माणसं फिरून गेली बरीच. आता पण माणसं होती. बघा किती पकडलं, बघा बिंदास पकडतं बघा. असला मोठा आहे बघा. हे बघा किती मोठा आहे. आणि हे बघा हे आधी भेटलेलं एवढं पूर्ण बादली भरून येत. याला मग वॉशिंगला टाकायचे का? तर नंतर तुम्ही घेऊन जा काय पाहिजे ते, वाटणे करा. पहिले हातपाय घेऊन घ्या. गाईज हे बघा किती भेटले. मगाशी पाणी आता म्हणून समजलं नाही हा किती आहेत बघा. मगाशी आलं तर वेगळे, ते जरा मोजमाप चालू आहे. 10 झाले आहेत. तुम्हाला सांगतो आता किती भेटलेत ते मोठे. आणि मग हे टाकला पाहिजे. आणि मग 4 वाटे होतील. यांच्या घरात 2 जातील आणि सार्थकला आणि मला 2. बघू आता किती आहेत त्याच्यावरती समजेल. मग आपण तसं डिवाईड करू 4 मध्ये. यो आहे मुठ्या, हां यो 2 फांगड, हे 8 नाग्या हां आणि यो त्यांचा पोटला पोट. यो मुठ्या. याच्यामध्ये हे नसतं का महादेव विधी काय कसं समजतं? मी समजवतो ना बघ ना. यो मुठ्या आहे गाईच. हां असं त्रिकोणी म्हणजे मोठ्या. आणि यो पण मोठ्याचे. मला कधी यांची पिली दिसलीच नाही, याच्या पोटामध्ये कधी पिली दिसली नाही. चिमोर जास्त ना बघायची का पिल्ला? हा
काय मोठ्यांच्या हा बघायचं पिल्ला गाईज याला दाखवतो उद्या जन्नत पिल्लांची कुठं माहिती का बघा किती आहेत काय ते. काय या मादी असतात ना. हा तेच बोललो हे जे काला असतात ते मादी असतात अरे म्हणजे काला आहे, इथं पण काला आहे. हा मग ह्यो काय बाबा 43 झालं काही तरी अजून बाकी आहेत 45 झालं बघा, जत्रा आहे 47 50 क्रॉस गाईज हे बघा हे एवढं सगळं 58 आहेत 58 किती 58 आहेत ना 58 आहेत आता प्रत्येकाला 14 येतील काय इकडे दाखव प्रत्येकाला 14 तरी येतील इकडे दाखव गाईच काही जण आहेत ना कामापुरते मामा आहे रायकरांचा कसा धप्पा आहे दाखव 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 धप्पा ते टाकी ना मग व्हिडिओ 500 रुपये गाईज आता मोठ्याची वाटणी झाली हे बादली कुठे तुझी मी एवढा चपलीवर जीव लावतो ना अरे बादली कुठे ठेवली बुट्यांची ए तो घेऊन जाईल तो अरे तिथं काय ठेवली चक्कर न होतील पलटी ते ना जातील पलतील गाईज वाटणी झाली मोठ्यांची आणि गाईज आता बाई चप्पल धुत आहे नवीन घेतलं ना आजच धुत आहे घरी मार खाईल ना मग मार बिर ना खाणार हां माझी वेळ अरे पाणी तिकडं नको आलो तर गाईच रात्रीचं 1:30 वाजत आता मी जस्ट घरी आलो म्हणजे जरा खाली वाटणे ते करत होतो म्हणून टाईमपास झाला तर जस्ट घरी आलो 58 मोठे भेटलं त्यातलं मध्ये 4 जण वाटणी झाल्या त्याला त्याने ते कमीच नेलं जैनी आणि पारधी त्याच्या घरी कोण जास्त खात नाही होतं तो त्यांनी कमीच नेलं तर आपल्याला एवढं आणलं तर वाटलं नाही बघा 300 पुरे हां आणि आधी आपण मागाशी म्हणजे आणलं होतं सार्थक आणि आम्ही दोघा होतो तेव्हा पण आम्ही 20-25 आणलं होतं तेव्हा पण घरी 10 आणलं मी आणि बाकी 7 आणलं ठेवलं होतं आणि आता परत एवढं आणलेत आता हे पण वाटूनच जातील जर आपल्या बहिणींना वगैरे देऊ तर चला एवढा होता ब्लॉग आपला पहिल्यापासून पहिले मोठे तसा पाऊस पडून गेला 2 दिवसाआधी पण खाल्लं तर मोठे तर आपण आज आणलेत मोठे तर बघू उद्या आपल्याला खायला पण भेटतील तर बघू ते रेसिपीचे व्हिडिओ टाकले तर टाकीन नाही तर नाही टाकणार तुम्हाला दाखवतो मोठे कसं बनवतात तर चला एवढंच व्हिडिओ लाईक करा पेमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय